पैसे? वरदकडे कुठून आले पैसे? मी तर दिले नाही त्याला. वरद, वरद, काय झालंय या घरातल्या पुरुषांना? काय झालं? बाहेर खेळत असेल तू. सगळे पैशांच्या मागे धावते. आधी हे होते, मग आता हरीश भाऊजी, आणि आता त्यात माझ्या लेकाची भर पडलीये. येऊ दे त्याला, चा खडसावते ना. काय चाललंय ग तुझं? काय बडबडतेस? तुम्ही ना आता मला काही विचारू नका. खूप चिडलीये मी. हा ते ठीक आहे. नवीन काही असेल तर सांग, ते नेहमीच आहे. नाही तुझ्या या बडबडण्यात ते पुरुषांचा उद्धार करत होतीस ना तू आम्हा. काय झालं काय? काय चुकीचं बोलले मी? नाही सांगा ना. तुम्ही घरातले सगळे पुरुष ना पैशाच्या मागेच धावत असता. तुम्ही होताच, हरीश भाऊजी त्यात, आणि आता माझ्या मुलाची भर पडलीये. हे बघा कुठून आले त्याच्याकडे पैसे. अरे वा, वरदला लहानपणापासून पैसे वाचवायची सवय लागली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नाही म्हणते हरीशचं काय म्हणत होतीस? काय म्हणालीस म्हणजे? हो, लॉटरीचं तिकीट नाही काढलं त्यांनी. मला वाटलं आता बिझनेस करतायत, मार्गी लागले असतील, पण नाही. आई अशा वैतागल्या होत्या ना. हरीशने लॉटरीचं तिकीट काढलं का? तर का म्हणून मला काय विचारताय? त्यांना विचारा ना. तोवर मी वरदला बघते. वरद, वरद, बघतेच ह्याच्याकडे मी. खर तर एका क्षणी मला हरीशवर संशय आला होता, पण तो चिरकुट लॉटरीचं तिकीट काढतोय. खरंच आयुष्यात काहीच करू शकत नाही हा हरीश. चोरी कशी काय करू शकेल? दादा, वहिनी, जेवायला या. हा आलो. आई, लक्ष्मी, वरद आणि आनंदी जेवले का? सॉरी. अगं अरे भावना, हळू. वरच जेवला, त्याला जरा लवकर भूक लागली होती. आणि आनंदी? बाबा, आनंदी त्यांच्या शाळेत समर कॅम्प चालू आहे ना, तर मैत्रिणींचा आज स्लीप ओव्हर होता त्यांचा, तर म्हणून ते आज रात्री तिकडेच राहणार आहेत. अच्छा, घरी नाही आनंदी. पण भावना, तू काही बोलली नाहीस मला. लक्ष्मी, तुला सांगितलं होतं हिने? हो, म्हणजे तुम्हाला सांगायला पण सांगितलं होतं. माझ्याच डोक्यातनं गेलं बघा. काय बाई थेर आहेत. नाही, समर कॅम्प काय, स्लीप ओव्हर काय. माझ्या मुली नाही बाई कधी अशा समर कॅम्पला वगैरे गेल्या. मंगल तर थेरा वगैरे काय म्हणताय? स्कूल ऍक्टिव्हिटीजचा पार्ट आहे तो. मंगल, आपली मुलं साध्या शाळेत जातात. ती आनंदी इंग्लिश मीडियम मध्ये जाते ना, त्या शाळेत असतात अशी थेर, म्हणजे ऍक्टिव्हिटीज. काय बाई एक एक. नाही पण काय रे संतोष, तू नाही तुझ्या वरदला अशा शाळेत घालणार आहेस? नाही नाही नको. कशाला? वरद जातो ती शाळा पण चांगलीच आहे, आणि आनंदी काय हौशेने त्या शाळेत जात नाही. इतर कुठल्या शाळेत तिचं ऍडमिशन होत नव्हतं आणि त्या शाळेत झालं म्हणून ती जाते. हो ना? पण किती दिवस जातात ग असं समर कॅम्पला? मस्त 3-4 दिवस जातात. नाही दादा, फक्त एक रात्र. एकच रात्र फक्त? छे, मग काय फायदा आहे? चांगलं 3-4 दिवस गेलं असता बरं, तर आम्हाला जरा सुटका मिळाली असती नाही का? काय विना? स्वतःच्या मुलांपासून 4-4 दिवस सुटका करून घेण्याचे स्वप्न बघा. इकडे तुमचा बाप साठीला आला तरी खस्ता खातोय तुमच्यासाठी. त्याच्या सुटकेचा विचार करू नका. आई, तू शांत हो. बरं भावना, मला सांग, काय त्या समर कॅम्पच्या शिक्षकांशी काही तुझा कॉन्टॅक्ट झालाय का? फोनवर वगैरे काही झालं का बोलणं? म्हणजे आनंदी ठीक आहे ना का तिकडे? हो बाबा, बरे आहेत आनंदी, आणि तिकडे मी टच मध्ये आहे त्यांच्या. हा, येणार आहे कधी परत? आणखी 21 तास. भावना, अगं बाबा काय विचारतायत? आनंदी उद्याच येणार आहे ना? बाबा, उद्या संध्याकाळी येतील त्या. बरं, ती आली की मला सांगशील हो तू. मला भेटायचंय तिला उद्या. हो हो. अरे श्रीनिवास, किती प्रश्न विचारशील?
अरे तिने सगळी चौकशी केली असेल ना, म्हणूनच तिने पाठवलंय. अगं आई, बरं मला तू सांग, उद्याची तयारी झाली सगळी? काय उद्या? उद्याची तयारी? कसली तयारी? म्हणजे कसली तयारी? मला माहिती नाही ना, काय आहे उद्या? मंगलताई, उद्या सिद्धूची एंगेजमेंट आहे. काय? 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 हो. हो ना. आणि माहितीये का कुणाबरोबर आहे? आपली पूर्वी आहे ना, म्हणजे यांचे मित्र गुणा भाऊजी, त्यांची मुलगी तिच्या बरोबर आहे. बरं, मी हे आणि सासूबाई तर नक्की जाणार आहोत. तुम्हा मुलांकडे वेळ असेल, तुम्ही आलात तरी खूप छान होईल बघा. म्हणजे आमंत्रण सगळ्यांनाच आहे आणि मुळात घरचं कार्य आहे आपल्या. सिद्धिराजचा साखरपुडा? ते काही बोलले नाहीत, पण अर्थात मला का सांगतील म्हणा ते, पण बरं आहे की, म्हणजे चांगलंच आहे त्यांच्यासाठी. आता ते चांगले मार्गी लागतील. हा बघू, उद्याचं उद्या बघू दे. बरं अहेर काय देणार आहेस, ठरवलेस का? सोनं देणार आहेस ना लक्ष्मी? हो हो सासूबाई. काय? सोनू? काय? सोनं? सिद्धूला का? सोनं देणार आहात तुम्ही सिद्धूला? घ्या. आज जे काही झालं ते आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आम्ही त्याच्याशी फार वाईट वागलो, वाईट बोललो, पण हे सगळं करणं फार गरजेचं होतं. अहो पण इतक्या वर्षानंतर तो आमच्या समोर आला. त्या तळपायची आग मस्तकात गेली होती. सगळ्या जुन्या कटू आठवणी जशाच्या तशा नजरेसमोर उभ्या राहिल्या होत्या. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? हो पण ह्या सगळ्या गोष्टींना आता किती वर्ष लोटली सांगा बरं. त्यांचंही वय झालं ना आता. वय झालंय, पण अक्कल कुठे आली? आज जर का तुम्हाला म्हणाला असता की मला माफ करा, तर आम्ही मोठ्या मनाने त्याला माफ केलं असतं. नाही माफी मागितली, नाही तो आमच्याशी बोलला. त्याला त्याच्या चुकीची जरा सुद्धा जाणीव नाही. तसाच आहे तो घमेंडी. त्याच्या या आडमुठेपणामुळे आम्हाला त्याचा प्रचंड राग येतो. मला तर असं वाटतं आज जे काय झालं ना ते जरा कमीच होतं. त्यामुळे त्याच्यासाठी वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. आणि आमची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रवाह विरुद्ध पोहणाऱ्याची हीच गत होती. ज्याने त्याने आपल्या लायकीत राहणं गरजेचं आहे. विडा द्या. विडा द्या. बाबा बोला ना, एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? नाही म्हणजे याआधी माझा कधी एवढा विचार केला नाही तुम्ही. आणि सोनं द्यायचंय तेही साखरपुड्याला, त्या सिद्धूला. जो मुलगा आत्ता तुम्हाला भेटला, 2 महिन्यापासून तुमच्याशी बोलायला लागला, त्याआधी तुमचा रागरागच करत होता.
कधी डुंकू नाही बघितलं नाही तुमच्याकडे. अशा मुलाला तुम्ही सोनं देणार आहात. हा. आणि मी म्हणतो का द्यायचं त्या सिद्धूला? कोण लागून गेला तो आपला? हा, म्हणजे कोण लागून गेला म्हणजे? सिद्धू माझा सख्खा भाऊ आहे हे विसरताय का तुम्ही संतोष दादा? असेल म्हणून काय सोनं घालायची गरज नाही. उद्या म्हणाल दुधाने आंघोळ घाला. इनाफ संतोष दादा, आता हे अति होते. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझा भाऊ भीक नाही मागत आलाय तुमच्याकडे. आई बाबा त्यांच्या मर्जीने देणार आहेत त्याला गिफ्ट, काय? तेही त्यांच्या पैशाने. तुम्ही जो घर खर्च देता त्यातून देणार नाहीये. तरी बरं इतकी वर्ष घर खर्च देतोय मी. तुमच्यासारखं फुकट राहत नाहीये. संतोष, अरे हो शांत बसा जरा. फुकट राहायची हौस नव्हती आम्हाला संतोष दादा. हॅरी कमवत नव्हता तेव्हा मी म्हटलं होतं की मी घर खर्च देईन, पण तेव्हा बाबा नाही म्हणाले. आपल्या घरच्या सुनांकडून पैसे घ्यायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. विचारा बाबांना. बरोबर आहे. लगेच मान्य केलं आणि राहिला तिथे. फुकट गिळताय ना. सारखं सारखं फुकट फुकट म्हणू नका संतोष दादा. मान्य आहे हॅरी कमवत नव्हता म्हणून घर खर्च देत नव्हता. आता कमवतोय ना तो, देईल इथून पुढे घर खर्च तो. सिंचना बाळा, तू तरी नाही आई, मला बोलू दे. इतके वर्ष हॅरीला बोलत आले हे, आणि आता माझ्या सिद्धूला पण बोलतायत. याआधी मी काही बोलले नाही, पण आता मी बोलणार. आय नो, इतके वर्ष सिद्धू तुमच्या कोणाशीच बोलत नव्हता, पण जेव्हापासून बोलायला लागलाय तेव्हापासून किती काय काय केलंय त्याने आपल्या घरातल्यांसाठी. बाबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सिद्धूनेच केलं ना सगळं. बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते त्यांची ट्रीटमेंट करण्यापर्यंत कोणी केलं हो सगळं? सिद्धूनेच केलं ना. झालं. आणि काही झालं तरी आपल्या बाबांच्या ऍक्सिडेंटचं काढायचं. त्यात काय एवढं कौतुक आहे? हा, अगं तिथे सिद्धूच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी हेच केलं असतं. हॉस्पिटललाच नेलं असतं. त्यात सिद्धूचं काय कौतुक? कुणी केलं असतं का? हो. मग हरीश भाऊजींनी आणि तुम्ही का नाही केलं? खरं तर तुम्हा दोघांना संधी होती बाबा जेव्हा ऍडमिट होते त्यांच्याजवळ थांबण्याची, पण तुमच्यातलं कुणीच गेलं नाही त्या दिवशी. सिंचना, तू बोलतेस ना तेच बरोबर आहे. अगं सिद्धू नसताना तर कुणीच हे नसतं केलं आणि कुणी करूही शकलं नसतं. बाई 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 बाई, काय या घरातल्या सुना काय फाडफाड बोलतायत. आणि आमच्या आई वडिलांना या सुनांचा पुळका. आम्ही बोललो की आमचं तोंड दिसतं. आता ह्या बोलतायत ते चालतं. हा, आतापर्यंत फक्त यांचाच पुळका होता. आता तर काय हिच्या भावाचाही पुळका आहे. म्हणजे काय बोलाय. जो काय पुळका असेल ना तो तुमच्यापर्यंतच ठेवा. त्या सिद्धूला सोनं बिनं द्यायची काही गरज नाहीये. हा. आणि थोरल्या मुलीचं लग्न कसं अगदी रडत खडत करून दिलं. एक चेन दिलीस तू माझ्या नवऱ्याला, ती पण पहिली आणि शेवटची लग्नात दिलेली. आठवतीये का? काही अर्थ नाही का मंगल बोलून. सोडतो. वा 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 वा, काय तरी मुलं आहेत. आई बाबांच्या उतार वयात त्यांना आधार द्यायचा असतो, पण ही तर त्यांचा उद्धारच करायला लागलाय. नशीब वाईट, दुसरं काही नाही. काय 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 म्हणायचंय का आजी तुला? हा, आम्ही आमच्या आई वडिलांना आधार नाही आहोत? अगं आम्ही इथे राहतोय म्हणजे आमचा आधार नाहीये त्यांना. अगं तू इथे नुसती बसून असते, जरा बाहेर जाऊन बघ. मुलं आई वडिलांना घरात ठेवत नाहीत. आम्ही वागतोय का तसं? सांग ना, वागतोय? तुम्ही काय वागताय ना हे सगळ्यांना माहितीये दादा. काय ग, तुला फार कळतंय वाटतं. मला काय, इथे बसलेल्या सगळ्यांना माहितीये तुम्ही नेमके काय करता. घरातून बाहेर पडलात ना तर पैसे खर्च होतील ना तुमचे. भाड्याने घर घ्यावं लागेल, नाहीतर स्वतःचं घर घ्यावं लागेल. आणि कुठल्या तोंडाने बोलतोस रे? आई बाप आमच्या सोबत राहतात म्हणून? अरे तू राहतोस आई बापांच्या घरात, लक्षात ठेव. त्यांचं घर? कुठलं त्यांचं घर? हे गेली 40 वर्ष दर महिन्याला भाडं देत आहेत ते. आजपर्यंत स्वतःचं घर तरी बांधता आलंय का त्यांना? त्यांचं घर म्हणे. आणि जर असंच करत राहिले ना, पैसे आले की वाटत बसले, याला मदत कर त्याला मदत कर, की मग नाही होणार घर. असं घर बांधतात. अगो बाई, हो का?
तुला फार कळतंय घर बांधण्याबद्दल. बांधतोयस की काय घर? हा? मंगल, तू जरा शांत बस आणि जेव शिस्तीत. अरे का? मी का गप्प बसू? नाही, गुपचूप बरंच काही चाललेलं असतं ना तुम्हा दोघांचं, म्हटलं बांधत असशील. तुझ्या इतका बावळट नाहीये मी. माझं नाही, तुझं गुपचूप चाललेलं असतं. गुपचूप आणि मी हा, तुझंच गुपचूप. माझं सगळं सगळ्यांना माहिती असतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या घरात जाऊन उचापत्या करत बसतेस. ए हे बघ संतोष, तू काय संतोष? वाटेल ते बोलू नकोस हा. राग येतोय मला. का आता का ग? लोकांच्या घरी जाऊन हात पसरतेस आणि स्वतःचा हशा करून घेतेस. तोंड बंद कर हं, संतोष. परत तो विषय काढलास तर याद राख. तू तोंड बंद कर. विषय तू सुरू केलायस. मग तू पण बोलू नकोस. अरे शांत बसा जरा, शांत बसा. अगं याला सांग ना, बघ ना कसं बोलतोय तो. मला नाही अरे, हिला शांत कर. हिने सुरुवात केली आहे. तू गप्प बस रे मूर्ख कुठचा. तू मूर्ख, तू महामूर्ख. तू स्वतः मूर्ख. यापुढे तुमच्या दोघांपैकी कोणीही एकही शब्द बोलणार नाही. एकमेकांविरुद्ध गरळ ओकायला तुम्हाला कुठलाही मुद्दा पुरतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तुम्ही आज. लक्ष्मी, या दोघांना सांग, नीट सांग यांना, या श्रीनिवास दळवीने आजपर्यंत कोणाही समोर हात पसरले नाहीयेत आणि यापुढे कधी कोणासमोर पसरणारही नाही. लक्ष्मी, तुला सिद्धूला जे काही द्यायचंय ना, सोनं असेल, भेटवस्तू असेल, जे काही द्यायचंय ते खुशाल दे. आणि याचा खर्च एकटा श्रीनिवास दळवी करेल. कळलं तुम्हा दोघांना? सगळ्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. जयंत, अरे पण मला एवढ्यात झोपच आली नाहीये. कोणी सांगितलं की आपण आत्ताच झोपणार आहोत? ही सगळी तर झोपेची तयारी आहे. नाव इट्स स्टोरी टाइम. मी आता तुला छान अशी नॉवेल वाचून दाखवतो. हाऊ स्वीट जयंत.
खरंच रक्ताची नाती इतकी महत्वाची असतात का? आता आनंदी माझी पोटची मुलगी नाहीयेत. माझं त्यांच्यावर कितीही प्रेम असलं तरी आमच्यात रक्ताचं नातं नाही, आणि याचीच शिक्षा आज मला भोगावी लागते. आनंदींना भेटण्यासाठी हे सगळं करावं लागतंय. कशा असतील आनंदी आता? या पलीकडे दुसरा कुठलाच विचार मी करू शकत नाहीये. काही ताटातूट माझ्याच नशिबी यावी. प्लीज तू फेकू नकोस ना. आनंदी, पण याचं तुम्ही काय करणार आहात? मी याला सोबत ठेवेन, झोपताना, अभ्यास करताना, आणि कोणी रुसलं तुझ्यासारखं तर त्यांना दाखवेन, आणि मग त्याचं चुटकीत राग निघून जाईल. अहो पहाट झाली, उठताय ना? सुप्रभात. सुप्रभात. काय एवढे कसे काय झोपलात आज? हो ग, मस्त झोप लागली आज. अहो इतके गाढ झोपला होतात ना, खरं तर मला तुम्हाला उठवावंसंच वाटत नव्हतं, पण उठवणं भाग होतं. का उठवतोस मग? अहो असं काय करताय? सुट्टी घेतली आहे ना आज? हो मग का घेतली आहे? अहो सिद्धूचा साखरपुडा नाही का आज? विसरलोच होतो. काय तुम्ही पण. चला पटकन आवरायला घ्या, खूप काम आहे तो आज. लक्ष्मी, तुला सिद्धूला जे काही द्यायचंय ना, सोनं असेल, भेटवस्तू असेल, जे काही द्यायचंय ते खुशाल दे, आणि याचा खर्च एकटा श्रीनिवास दळवी करेल. लक्ष्मी, तुझा अपमान सहन न झाल्याने भावनेच्या भरात मी काल इतकी मोठी गोष्ट बोलून गेलो खरं, पण अगं सोनं काय, किलोभर लोखंड घेण्याइतके पैसे नाही येत का आता माझ्याकडे. आणि हे बघा अहो ऐकताय ना, आंघोळीचं पाणी काढलंय, पटकन आंघोळ करून घ्या आणि मग बाहेर पडूया. काय झालंय? कसला इतका विचार करताय? नाही काय नाही, सहज. लक्ष्मीने इच्छा व्यक्त केली आहे, सोन्याचं नाणं द्यायचंय सिद्धूला. कसं खरेदी करायचं याचाच विचार करताय ना? जरा थांबा. सोन्याचे मणी आहेत. लक्ष्मी, अहो आपलेच आहेत. तुम्हाला आठवते का, हे मंगळसूत्र नव्याने घडवलं होतं तेव्हा काही मणी उरले होते, तेच आहेत, जपून ठेवले होते मी. हे सोनाराला द्या आणि सोन्याचं नाणं आणा. लक्ष्मी, आज माझ्यामुळे तुझ्यावर हे मंगळसूत्राचे मणी विकण्याची वेळ आली का? काहीतरी काय बोलताय तुम्ही? अहो आणि ज्या मुलामुळे माझं मंगळसूत्र वाढता वाढता राहिलं, त्याच्यासाठी हे करायला काहीच हरकत नाही का? बरोबर आहे, पण हे राहू दे, मी करतो काहीतरी. अहो मी कधी म्हटलं तुम्ही करणार नाही म्हणून? तुम्ही करालच हो, पण बायको आहे मी तुमची, मला विचार करायला नको का?
महिन्याचा हिशोब आखलेला असतो तुम्ही, त्यात मला वाटतंय म्हणून मग बिघाड व्हायला नको, म्हणून माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी. हे सोनाराला देऊया आणि सोन्याचं नाणं विकत घेऊया. आणि हो, चष्मा दुरुस्त करायला विसरू नका, नाही तेवढंच राहील. बरं आवरा लवकर हो, आधीच उशीर झालाय आपल्याला, आणि तुमच्या बरोबर ना गप्पा रंगल्या की रंगल्याच. जयंत, गुड मॉर्निंग जानू. गुड मॉर्निंग जयंत. काल रात्री मला कधी झोप लागली कळलंच नाही. नो प्रॉब्लेम जानू. आता ही कॉफी घेऊन मस्त फ्रेश हो आणि लवकर रेडी हो. रेडी? का? कुठे जातोय आपण? गाडी पाटलांकडे जायचं आपल्याला आज. त्यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे ना आज. काय झालं जानू? नाही म्हणजे मला असं वाटलं तुला तिकडे जायला नाही आवडणार म्हणून आपण नाही जात आहोत. आय नो जानू, मीच तुला म्हटलंय ना की मला तसं जास्त सोशल व्हायला आवडत नाही, पण त्यामुळे दरवेळी फक्त मला आवडत नाही म्हणून तू अशा ठिकाणी जाणं अवॉइड करणार आहेस का? हे बघ जानू, मी आत्तापर्यंत फक्त माझा विचार करत होतो, पण यापुढे तसं होणार नाहीये. यापुढे तुला जिथे जावंसं वाटेल, जेव्हा जावंसं वाटेल तेव्हा मी तुला घेऊन जाईन. आणि तिकडे आई बाबा पण येणार आहेत, त्यांचीही भेट होईल. हो जयंत, पण तुझं ऑफिस? डोंट वरी, मी सकाळी लवकर उठून माझी सगळी कामं आटपली आहेत. जयंत, आपल्याला तिकडे जाता यावं म्हणून तू पहाटे उठून तुझ्या ऑफिसची सगळी कामं केलीस? व्हेन आय से मी तुझ्यासाठी काही करू शकतो, आय मीन इट. त्यामुळे आता पटकन कॉफी पी आणि लवकर रेडी हो. जा. ओके, मी लगेच आवरते. पुण्यावरून येणार असेल यांचा लाडका जावई साखरपुड्याला. तुला काय करायच्यात ग चांभार चौकशा? हा, तू जात का नाहीस आपल्या घरी? जा ना आपल्या आपल्या घरी. झालं, जात का नाही आपल्या घरी? जा ना आपल्या घरी. जात का नाहीस? हो ना, सतत सतत टपून बसलेली असतेस तू. मी कधी एकदा माझ्या घरी निघून जाते. का बसू नये? हा, का बसू नये? तुला तुझं घरदार नाहीये? हा, अगो तुझ्या पोरी तिकडे वाट बघत असतील, पण तुला सवयच आहे दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची. तुला काय गरज होती ग जयंतच्या घरी जायची? सांग ना, काय गरज होती? काय पदरी पडलं तुझ्या? अपमानच ना. हा, आता काढून टाक तुझ्या डोक्यातले ते विचार आणि जा आपल्या घरी. संपला तो विषय. असा कसा संपेल तो विषय? जयंतचा विषय अजून संपलेला नाहीये आजी. काहीतरी सिक्रेट आहे त्या जयंतचं, जे आपल्या कोणालाही माहिती नाहीये. कदाचित ते जानूलाही माहिती नसेल आजी, मला तरी असं वाटतंय. आणि कधी ना कधीतरी कळेलच त्याचं नक्की काय सिक्रेट आहे ते. तुला असं का वाटतं? पण का वाटतं ते मला नाही सांगता येणार, पण वाटतं हे निश्चित. पण खरं सांग, तुझाही संशय आहे ना त्या जयंतवर? कारण तूच म्हणाली होतीस ना की त्याच्या घरी जा आणि शहानिशा करा, हो ना? मला तसं काही वाटत नाही. मी आपलं जानूच्या काळजीने बोलले. खोटं, तू साप खोटं बोलतीयस आजी. आत्ता तुला वाटू न वाटो, माझा तरी संशय अगदी पक्का आहे.
हे बघ, तू उगाच काहीतरी विचार करत बसू नकोस. तू आपल्या घरी जा आणि कामाला लाग, म्हणजे डोकंसं तिरकस चालणार नाही तुझं. कामाला तर मला लागावंच लागेल, कारण कसं आहे, कोणाच्या डोक्यात नक्की कधी आणि केव्हा काय शिजेल याचा काही नेम नाही आजी. वकील साहेब, श्रीकांत दादाच्या बिलनुसार आनंदीच्या गार्डियनसाठी ठेवलेले पैसे आम्हाला विड्रॉ कधी करता येते? इथले डिटेल्स बघता तसं तुम्हाला करता येईल असं दिसत तर नाही. नाही म्हणजे श्रीकांत सरांनी जर स्वतःची विल बनवली नसती तर ते पैसे तुम्ही वापरू शकला असता, पण त्यांनी त्यांच्या विलमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले, उद्या जो कोणी त्यांच्या मुलीचा सांभाळ करेल त्यांनाच या पैशांचा वापर करता येईल. वकील साहेब, त्या भावनाने म्हणजेच आनंदी जिच्याकडे राहते तिने आम्हाला असं लिहून दिलंय की तिला हे पैसे नको आहेत. अहो, त्यांना नको आहे याचा अर्थ हा होत नाही की ते पैसे तुम्हाला मिळतील. प्लीज तुम्ही अशा मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नका. त्यांनी तसं डॉक्युमेंट केलं असेल. आता ते पैसे बँकेच्या ताब्यात आहेत आणि उद्या हे पैसे कुणाला मिळतील हे कोर्ट आणि बँक मिळून ठरवतील. रवी, आपण आनंदीला वकिलांसमोर का नेत नाहीये? अरे मी किती लाड केलेत तिचे. ती वकिलांना सांगेल ना तसं. आणि हे बघ, मी तिला व्यवस्थित समजावते आणि मला असं वाटतंय ती ऐकेल माझं. आणि तिने जर वकिलांसमोर आत्या केलं तर आपल्याच गोष्टी सोप्या होणार आहेत ना. व्हॉट्स रॉंग विथ यू सुपर्णा? त्यांना माहिती ती आपल्यासोबत नाही राहत. त्याचं मॅटर, पण आता ती आपल्यासोबत राहणार आहे हे आपल्याला त्यांना पटवून द्यायचंय. आनंदीने तसं नाही सांगितलं तर, किंवा कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन करायला माणसं ठेवली तर? व्हॉट? हे बघ, असं काही माणसं पाठवत नसतात, आणि जर पाठवली तर पाठवली, बिग डील. मी आनंदीचं खूप छान सांभाळ करते आणि ते दिसेल त्यांना. आणि हे बघ, आनंदी पण वकिलांना हेच सांगणार आहे. गॅरंटी कोणी द्यावी? वर्गी उगाच यांच्यासमोर काहीतरी बोलली म्हणजे? रवी, टेल मी ऑनेस्टली, मी इथे नसताना तू आनंदीसोबत काही केलं नाहीयेस ना? मारुडी, कम ऑन, वी डोंट हॅव फुल डे. मारुडी मारुडी मारुडी. व्हॉट नॉनसेन्स. व्हाय वुड आय डू समथिंग लाईक दॅट? आत्ता काय करायचंय? काही सुचतंय का तुला? मग रवी, काहीही कर, पण या प्रॉब्लेमवर सोल्युशन निघालं पाहिजे. तू जाऊन त्या वकिलांशी बोल, त्यांना म्हणावं काहीही कर, पण हे पैसे आम्हालाच मिळायला पाहिजेत. ट्राय करतो. ट्राय? यू आर नॉट गॉना डू एनिथिंग. इट्स क्लिअरली रिटन ऑन युअर फेस. जरा नीट पाय कर. 1 2 3 4 निरे आलेले आहेत. ओके. अगं, ही कडेची घे ना निरी नीट, चांगली नीट बसव. मला तो असं साडीचा पोंगा आलेला आवडत नाही. जरा अशी दाबून दाबून बसव व्यवस्थित. घे. दाबला. हा काय, मला तुझं कळतच नाही. कोण बघणार आहे तुला तिकडे? हे बघ, आपल्याला कोणी बघावं म्हणून सगळं करायचं नसतं. आपलं आपल्याला छान वाटावं ना म्हणून करायचं असतं, कळलं? आई, आई, आले आले. अगं अगं बाई, किती छान दिसतेस.
बरं हे आले की निघू आपण आता. मी काय म्हणते आई, वरदचा ना प्रोजेक्ट राहिलाय तेवढा करते आणि मग मी मागणं येते ना, अर्ध्या तासात येईल. नाही नाही, मग एक काम करूया, बाकीच्यांना जाऊ दे, आपण एकत्र जाऊ. नको नको, कशाला काय, मी पटकन आटोपते आणि निघते ना. काय उगाच तुम्ही तिकडे उशिरा पोहोचलात तर बरं नाही दिसायचं ना. अगं कशाला, संतोषला थांबव, तो येईल तुझ्या बरोबर. नाही नाही, मी नाही जाणार आहे त्या सिद्धूच्या साखरपुड्याला, मला काम आहे. वीणा चहा दे. हो. संतोष, अरे विना, अगं पाणी आण ग. बसा बसा. खूपच ऊन नाही? फारच फारच. बघू जरा. काय? अरे वा, चष्मा दुरुस्त झाला तर. हो, हे काम करून टाकलं. कसा दिसतोय? बरं लक्ष्मी, खरेदी केली का? म्हणजे काय ग, तेच तर करायला गेलो होतो. आई नाणा आणलाय सिद्धू करता. थांब थांब थांब, हे बघ असं वाटतं, बघ तू चुकून बघ. अहो हा? छान आहे हो. है ना? हो. सासूबाई, विना, सासूबाईंना दाखव. आजी हे बघा. अगं बाई, किती सुंदर. हो ना, आखीव रेखीव आणि अगदी भारी आहे. लक्ष्मी, अगं आधी पहिलं देवाजवळ ठेव. विना, देवा पुढे ठेव. होय. आई, हे देवाला दाखवून कुठे ठेवू? अगं आत ठेव ना, निघताना घेते मी. बर. अहो मी चहा आणते. आलं जास्त, हो. त्याशिवाय काही तयार वगैरे होणार नाही. आधी चहा. पटकन आवराव, उशीर होईल हा आपल्याला. ना. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. या व्याही या. संपतराव गाडे पाटलांच्या घरी तुमचं स्वागत आहे. आपले व्याही होण्यात आनंदच आहे आम्हाला, कारण सिद्धिराज आता आमच्या घरचं जावई होणार आहे. फार नाव आहे बरं का त्याचं गावात. आमच्या तर कानावर आलं तो जगनमित्र आहे म्हणून. अहो, असं एकही घर नाही की त्याने मदत केली नाही. छान. नाही, आम्हाला खात्री आहे आता तुमचा सिद्धू आमच्या पूर्वीची नक्कीच काळजी घेईल. अहो 100% घेईल. शेवटी काय, आपली मुलं खुश तर आपण खुश. पण पूर्वी कुठे दिसत नाही ती? ती गाडीत बसली आहे. काय तिला कामाचा फोन आलाय तर ती संपवून येईलच. तोपर्यंत आपण आज जाऊ. पूर्वी येते, तुम्ही इथंच थांबा. हो, भा पुढे तुम्ही. आई, फोनवर बोलते. नमस्ते. नमस्कार. सुखी राहा. कशी आहेस बाळा? मी खूप छान. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे. मी काय म्हणते पूर्वी, तू माझ्यासोबत माझ्या खोलीमध्ये चल, म्हणजे कसं कपडे बदलता येतील तुला. का? म्हणजे हे कपडे चांगलेच आहेत ना, बदलायला हवेत का? ऑफकोर्स. आता फंक्शन आहे म्हटल्यावर फंक्शनचे कपडे नकोत का? आणि माझ्याकडे तुला आवडतील असे भरपूर कपडे आहेत, सो आपण जाऊयात. ऑल राईट. ये चाल ये. या कॉम्प्लिकेशन्स मधून काहीतरी वे आउट तर असेलच, राईट? सावकाश ये, इथे बस बस. हळू.
वकील साहेब, हीच आनंदी, माझी भाची, श्रीकांत दादाची मुलगी. इथेच असते ती माझ्याजवळ. तुम्ही विचारा ना तिला, तिला इथे कसं वाटतं, ती सांगेल तुम्हाला. आनंदी बाळा, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्यांची खरी खरी उत्तरं द्यायची. द्याल ना? हो. व्हेरी नाईस. मला सांगा, या घरात तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे कोणी त्रास देतं का? काय ग? कोण तुझी भावना आहे ती? ती आम्हाला परीक्षा करणार? कोण सांगणार? कोण सांगणार आहे तुझ्या भावनेला? तू सांगणार. वकील साहेब, तुम्ही असं डायरेक्ट कसं विचारता तिला, तुला कोण त्रास देतं का? तुम्ही असं विचारा ना तिला, तुझं लाड कोण करतं, तुला खाऊ कोण देतं? मॅडम, मी प्रोसिजरनुसारच जातोय. अहो सर, पण तिच्या वयाचा तरी विचार करा. किती लहान आहे ती. ठीक आहे, त्यांच्या वयाचा विचार करून मी माझा प्रश्न बदलतो. मला सांगा, तुमचं लाड कोण करतं इकडे? कोण लाड करतो तुमचा बाळा?